आज समोरला डोस द्यायला नेलं होतं आणि गेल्या गेल्या त्याला वजन काटे उभं केलं आणि भावलं तो वजन काटे एवढा आवडला की त्याच्यावर नाचायला लागला. त्याला म्हणलं नाच बाबा, तुला जितकं नाचायचं आहे तेवढं, कारण एकदा का तुझ्या पायाला इंजेक्शन टोचलं मग काही तुझं चालणार नाही. आता जे औषध प्यायचं होतं ते तर त्याने एकदम शहाणे बाळावानी घेऊन टाकलं, पण खरी रडरडतं नंतर होती. जेव्हा दिलं मावशीने इंजेक्शन मग मला रड सांगायला लागलं की ह्या मावशीने इंजेक्शन टोचवलं म्हणून. विचार महापोरग रड एवढं जाम झालं का घरी आल्यानंतर बिना खाय प्यायचं तसं झोपी गेलं आणि त्याचा पाय एवढा दुखत होता ना का तो पूर्ण दिवस त्याचा रडाईमध्येच गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा ताप उतरलंच नव्हतं. मग परत त्याला औषध द्यायला घेतलं पण तो काही प्यायच्या मूड मध्ये नव्हता. त्याला म्हणलं बाबा औषध तर तुला प्यावंच लागणार, नाही तर तुझा ताप कसं काय उतरल. कसं तरी बळजबरी दाबून दुबून कोणी मी त्याला औषध पाजलं. औषध प्यायल्यानंतर स्वतःहूनच टाळ वाजवायला लागला. औषधाचा असर जरा लवकरच झाला. मग भाऊजो भीती रंगवायला लागला, विचारूच नका. त्याचं का पेन्सिल संपवायचं टार्गेट होतं काय माहिती. फुल टाचा वर करू भीती वरखड मारत होता. संध्याकाळी पप्पा म्हणे तुमच्यासाठी सरप्राईज आणले. सरप्राईज पाहायला गेलं तर निघाले चॉकलेट आणले म्हणून खायला लागले. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की हे चॉकलेट इटलीवरून आणले म्हणले मला जास्तच गोड लागले. बिचारा पप्पांनी आम्हाला सगळ्यांना चॉकलेट वाटून दिले. जेव्हा स्वतःला खायची वेळ आली तेव्हा समोर त्यांच्या चॉकलेट उडाव मारला. आता ह्या भाऊनी याच्या आधी कधी चॉकलेट खायला नव्हतं, पण आज जेव्हा त्यांनी चॉकलेट खाल्लं ते एवढं गोड लागलं त्याला ते एवढं आवडलं. त्याला असं वाटलं की मम्मी पप्पा आपल्याकडून घेऊन टाकतील म्हणून तो लांब पळायला लागला.